हीट या चॅप्टरमध्ये मागील भागामध्ये आपण ॲनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर याबद्दल माहिती घेतली. आज आपण या ठिकाणी ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी याबद्दल माहिती घेणार आहोत. ड्यू पॉईंट ज्याला दवबिंदू असे म्हणतात आणि ह्युमिडिटी म्हणजे ज्याला आपण आर्द्रता असे म्हणतो. तर हे ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी काय असतं हे आपण इथे लक्षात घेणार आहोत. तर लक्षात घ्या की आपल्या अर्थचा 71% सरफेस हा पाण्याने व्यापलेला आहे. काय म्हटलं मी? 71% surface of earth it is covered with water. पृथ्वीचा सुमारे 71% पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. आणि या पाण्याचं सतत इव्हॅपोरेशन होत राहतं. काय होत राहतं? इव्हॅपोरेशन, कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन होत राहतं. आणि असं या पाण्याचं कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन होत असल्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये नेहमी वॉटर व्हेपर ही प्रेझेंट असते. पाण्याचं सतत बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यामुळे अशा प्रकारे पाण्याची वाफ जी आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये समाविष्ट होते. म्हणजे वातावरणामध्ये नेहमीच काही ना काही प्रमाणामध्ये वॉटर व्हेपर असते. हे आपल्याला इथे लक्षात येतं. वॉटर व्हेपर कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन होत असल्यामुळे वॉटर व्हेपर जी आहे ही तयार होत राहते. अँड इट इज ऑलवेज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. या ॲटमॉस्फिअरमध्ये असलेल्या या वॉटर व्हेपरवरून मीन्स द अमाउंट ऑफ वॉटर व्हेपर विच इज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर हेल्प्स अस टू अंडरस्टँड द स्टेट ऑफ डेली वेदर. मी काय म्हटलं की ॲटमॉस्फिअरमध्ये जी ही वॉटर व्हेपर असते, नेहमी वॉटर व्हेपर ही ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असते. आणि या ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजेच ही जी अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर आहे जी ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरूनच आपण डेली वेदर हे सांगत असतो. डेली वेदर हे सांगितल्या जातं किंवा समजण्यास मदत होते. वातावरणामध्ये असलेल्या या वॉटर व्हेपरच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामान याचं स्वरूप समजण्यास मदत होते. आता पुढे ऐका काय सांगतो ते. एअरमध्ये जी ही वॉटर व्हेपर प्रेझेंट असते, द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. मी काय म्हटलं की
वॉटर व्हेपर जी एअरमध्ये प्रेझेंट असते त्याच्यामुळे एअर काय होते, मॉइस्ट होते. एअर काय होते, मॉइस्ट होते. Such moisture in the air or atmosphere, such moisture in the atmosphere, it is called humidity. काय म्हटलं ते लक्षात घ्या. काय म्हटलं आपण, the moisture in the atmosphere is called humidity. The moisture in the atmosphere is called humidity. म्हणजे काय, तर पहा की हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा जो ओलावा आहे त्यालाच आपण ह्युमिडिटी म्हणतो. ॲटमॉस्फिअरमध्ये जे मॉइश्चर असतं, जो ओलावा असतो त्यालाच आपण काय म्हणतो, ह्युमिडिटी असे म्हणतो. हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर आपण सॅच्युरेटेड एअर विथ वॉटर व्हेपर याबद्दल माहिती घेऊ. सॅच्युरेटेड एअर विथ वॉटर व्हेपर याबद्दल आपण माहिती घेऊ. सॅच्युरेटेड एअर काय असते हे आपण इथे लक्षात घेऊ. पहा, लक्षात घ्या की एक विशिष्ट आकारमानाची आपल्याला हवा दिलेली आहे. असं गृहीत धरू की ही विशिष्ट आकारमानाची आपल्याकडे एअर आहे. आपल्याला ह्या विशिष्ट आकारमानाची एअर दिलेली आहे आणि याचं जे टेम्परेचर आहे या एअरचं हे सुद्धा स्पेसिफिक आहे. काहीतरी स्पेसिफिक टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे असं गृहीत धरू. आता या हवेमध्ये या दिलेल्या तापमानाला, दिलेल्या आकारमानामध्ये या हवेमध्ये जी बाष्प सामावल्या जाते म्हणजे वॉटर व्हेपर सामावल्या जाते, ती एका कमाल मर्यादेपर्यंत सामावते. त्यापेक्षा जास्त वॉटर व्हेपर आता यामध्ये सामावत नाही. वॉटर व्हेपर म्हणजे वॉटर व्हेपर जी काही या ठिकाणी या एअरमध्ये समाविष्ट होते ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत समाविष्ट होते. त्यापेक्षा जास्त आता वॉटर व्हेपर या एअरमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. जर त्यापेक्षा जास्त वॉटर व्हेपर जर या ठिकाणी झाली तर एक्स्ट्रा वॉटर व्हेपर जी या ठिकाणी आहे तिचं कंडेन्सेशन होतं. काय होतं? कंडेन्सेशन होतं. म्हणजेच ही वॉटर व्हेपर वॉटर ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट होते. वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होते. म्हणजे सरळच आहे की विशिष्ट आकारमानाच्या म्हणजे विशिष्ट व्हॉल्यूमच्या एअरमध्ये विशिष्ट टेम्परेचरला वॉटर व्हेपर विशिष्ट प्रमाणामध्ये समाविष्ट होते, विशिष्ट अमाऊंटची समाविष्ट होते. त्यापेक्षा जास्त जर वॉटर व्हेपर झाली तर तिचं कंडेन्सेशन होते. मग जास्तीत जास्त जी काही लिमिट आहे वॉटर व्हेपर या एअरमध्ये समाविष्ट होण्याची
जर त्या जास्तीत जास्त लिमिटपर्यंत जर वॉटर वेपर या एअरमध्ये समाविष्ट असेल तर अशी एअर आपण वॉटर वेपरने सॅच्युरेट आहे असं आपण म्हणतो. म्हणजे या एअरमध्ये जेवढी वॉटर वेपर समाविष्ट व्हायची आहे तेवढी समाविष्ट जर झाली तर ही एअर वॉटर वेपरने सॅच्युरेटेड आहे असे आपण म्हणतो. म्हणजे पहा, या एअरमध्ये जेवढी वॉटर वेपर बसायची तेवढी पूर्ण वॉटर वेपर बसलेली आहे, म्हणजे ही एअर सॅच्युरेटेड एअर आहे. पण हे असं सांगताना आपण काय सांगितलेलं आहे की विशिष्ट व्हॉल्यूमची एअर आणि त्या एअरचं टेम्परेचर सुद्धा कसं असलं पाहिजे, विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक असलं पाहिजे. जर हे टेम्परेचर जर कमी जास्त झालं तर एअरमध्ये वॉटर व्हेपर समाविष्ट होण्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होतं. काय म्हटलं की जर एअरचं टेम्परेचर जर आपण चेंज केलं तर या एअरमध्ये समाविष्ट होणारी वॉटर वेपर सुद्धा आता तिचं प्रमाण सुद्धा चेंज होतं. उदाहरणादाखल सांगायचं म्हटलं तर पहा की आपल्याला या ठिकाणी 1 किलोग्रॅम ड्राय एअर दिलेली आहे. याचा अर्थ काय, आपल्याकडे 1 किलोग्रॅम हवा आहे जिच्यामध्ये वॉटर व्हेपर समाविष्ट नाही, म्हणजे अशी एअर म्हणजे ड्राय एअर. किती घेतली आपण, 1 किलोग्रॅम ड्राय एअर. या एअरचं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस. अशा वेळी या एअरमध्ये 49 ग्रॅम इतकी वॉटर व्हेपर समाविष्ट होते. मी काय म्हटलं ते पहा की 1 kilogram dry air whose temperature is 40 degrees Celsius. Now in such air 49 gram water vapor can be added. ही हवा 40 डिग्री सेल्सिअसला 49 ग्राम वॉटर वेपर समाविष्ट करून घेते. किती, 1 किलोग्रॅम हवा 40 डिग्री सेल्सिअसला 49 ग्रॅम वॉटर वेपर समाविष्ट करून घेते आणि 49 ग्रॅम वॉटर वेपर या एअरमध्ये समाविष्ट झालं की ही एअर सॅच्युरेट होते. आता यापेक्षा जास्त वॉटर वेपर या एअरमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. पण जर आता आपण याच 1 किलोग्रॅम ड्राय एअरचे जर आपण टेम्परेचर कमी केले, 40 पासून किती केले, आता 20 डिग्री सेल्सिअस केले, काय झालं, आता एअरचं टेम्परेचर आपण जे आहे ते चेंज केलं, आता कमी केलं. पहा, एअर 1 किलोग्रामचे 1 किलोग्रामच आहे, पण टेम्परेचर मात्र आपण काय केलं, टेम्परेचर आपण डिक्रीज केलं. तर आता या 20 डिग्री सेल्सिअसला या 1 किलोग्रॅम हवेमध्ये आता फक्त 14.7 ग्रॅम्स एवढीच वॉटर व्हेपर समाविष्ट होऊ शकते. याच्यापेक्षा जास्त वॉटर व्हेपर या एअरमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. म्हणजे काय की आता
ही जी एअर आहे 1 किलोग्राम एअर ही 20 डिग्री सेल्सिअसला 14.7 ग्राम वॉटर व्हेपरने सॅच्युरेट होते. म्हणजे एअर सॅच्युरेट जी होते ती सॅच्युरेट होण्यासाठी हे टेम्परेचर सुद्धा कारणीभूत आहे. म्हणजे एअरचं सॅच्युरेशन जे आहे हे टेम्परेचरवर डिपेंड असतं. टेम्परेचर जर एअरचं जास्त असेल तर अशी एअर सॅच्युरेट होण्यासाठी वॉटर व्हेपर जास्त लागते, आणि एअरचं टेम्परेचर जर कमी असेल तर अशी एअर सॅच्युरेट होण्यासाठी वॉटर व्हेपर कमी लागते. हे आपल्याला इथे लक्षात येईल. म्हणजेच द एअर टू बी सॅच्युरेट इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ दॅट एअर. एखादी हवा सॅच्युरेट होण्यासाठी त्या हवेचं टेम्परेचर कारणीभूत असतं, किंवा त्या टेम्परेचरवर हवा जी सॅच्युरेट होण्यासाठी लागणाऱ्या वॉटर व्हेपरचं प्रमाण असतं, हे वॉटर व्हेपरचं प्रमाण त्या हवेच्या टेम्परेचरवर डिपेंड असतं, असंही आपण म्हणू शकतो. पण आता इथे लक्षात घ्या की आपल्याकडे ही स्पेसिफिक व्हॅल्यूमची एअर आहे, आणि या एअरचं टेम्परेचर सुद्धा स्पेसिफिक आहे. विशिष्ट टेम्परेचरला विशिष्ट आकारमानाच्या हवेमध्ये समाविष्ट होणारी वॉटर व्हेपर ही एका लिमिटपर्यंत समाविष्ट होते, त्याच्यापेक्षा जास्त समाविष्ट होत नाही. ती कंडेन्सेशन होऊन त्याचे वॉटर ड्रॉपलेट्स होतात, हे आपण पाहिलं. पण समजा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जी समाविष्ट होणारी पाण्याची वाफ आहे तेवढी वाफच समाविष्ट झाली नाही या एअरमध्ये, त्यापेक्षा कमी. मीन्स इफ द वॉटर वेपर कंटेन्ड इन द एअर इज लेस दॅन द मॅक्झिमम लिमिट, मॅक्झिमम लिमिटपेक्षा कमीच वॉटर वेपर त्याच्यात समाविष्ट झालेली आहे, देन सच एअर इज कॉल्ड अनसॅच्युरेटेड एअर. अशा एअरला आपण काय म्हणतो? अनसॅच्युरेटेड एअर असे आपण म्हणतो. सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड एअर काय असतं ते आपल्याला इथे लक्षात येतं. पहा, सॅच्युरेटेड एअर म्हणजे हवेमध्ये जी कमाल मर्यादेपर्यंत वॉटर व्हेपर समाविष्ट होऊ शकते ती जर समाविष्ट झालेली असेल तर ती हवा म्हणजे सॅच्युरेटेड एअर. पण ज्या हवेमध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत वॉटर व्हेपर समाविष्ट होते तेवढी समाविष्ट न होता कमी समाविष्ट झाली. उदाहरणामध्ये इथं लक्षात घ्या की 1 किलोग्रॅम हवा 40 डिग्री सेल्सिअसला 49 ग्राम वॉटर व्हेपरने सॅच्युरेट होते. पण आता 49 ग्रामच्या ऐवजी कमीच आहे, समजा इथे समजा 20च ग्राम आहे. हवेचं तापमान 40च आहे पण वॉटर व्हेपर किती समाविष्ट झालेली आहे? 20च ग्राम. तर आता ती हवा सॅच्युरेट आहे का? नाही, ती काय आहे? अनसॅच्युरेटेड एअर आहे असं आपण म्हणतो. इफ द वॉटर व्हेपर कंटेन्ड इन द एअर इज लेस दॅन द मॅक्झिमम लिमिट देन सच एअर इज सेड टू बी अनसॅच्युरेटेड. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय काय लक्षात आलेलं आहे? ह्युमिडिटी कोणास म्हणायचं ते आपण लक्षात घेतलं. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इट इज कॉल्ड ह्युमिडिटी. त्यानंतर सॅच्युरेटेड एअर कोणास म्हणतात ते आपण पाहिलं.
इफ द वेपर कंटेनड इन द एअर इज मॅक्झिमम अप टू द लिमिट देन द एअर इज सेड टू बी सॅच्युरेटेड एअर. आणि त्यानंतर आपण अनसॅच्युरेटेड एअर बद्दल माहिती घेतली. इफ द वेपर कंटेनड इन द एअर इज लेस दॅन द मॅक्झिमम लिमिट देन इट इज सेड टू बी अनसॅच्युरेटेड एअर. तर या पद्धतीने ही माहिती आपल्याला इथे लक्षात आलेली आहे. यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ड्यू पॉइंट, या ड्यू पॉइंट बद्दल आपण पुढील भागामध्ये माहिती घेऊया.